नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सावंतांच्या दुनिया आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती. आणि आज तुम्हाला बघायला भेटत असतील आपली ही व्हिडिओ स्पेशल. तुम्हाला वाटत असेल आज हा व्हिडिओ कशी बनवतो, तर आज आपण खूप दिवसानंतर पुन्हा एकदा आपण व्हिडिओमध्ये पदार्पण करत आहोत. आणि बघूया आता आपला जो प्रवास आहे तो चाललेला आहे हळूहळू. तर आता आपण नवीन एक व्हिडिओ टाकायचा, आई बनवते काहीतरी बनवतोय. तर आता आपण फायनली आईच्या सल्ल्याने नॉनव्हेज रेसिपी बनवत आहोत. तर आई आज आपण काय बनवणार आहोत? जवळा. तर इथे बघू शकता कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोकम, आपले कोकणातलं सगळ्यात महत्त्वाचा घटक कोकम आणि टोमॅटो. आणि इथे थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत आईने. एक मिरची, हां कोकम, हां कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो. तर मित्रांनो, जवळा ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगतो की जवळा म्हणजे छोटे प्रॉन्स, जे छोटी कोळंबी असते त्याला जवळा बोलतात. तर ते समुद्रातून काढलेले आहेत आणि सुकवून वगैरे प्रॉपरली ठेवले जातात. असे आई बघा अशी आपल्या बरणीमध्ये ठेवून देते. मी तर काय मच्छी खात नाही भाई, पण आता नॉनव्हेज जे आपले व्ह्युअर्स आहेत, जे आपले नॉनव्हेज प्रेक्षक आहेत, त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो. तर असा जवळ तुम्ही सुकवलेला घरामध्ये प्रत्येकाच्या असेलच आणि तुम्ही सुद्धा घरी नक्कीच ही रेसिपी बनवत असाल. पण आमची बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते हा एक तुम्ही एकदा ट्राय करा की आई जशी बनवते त्या पद्धतीने तुम्हाला पण नक्कीच आवडेल. तर अशी आई सुरुवात करते बनवायला. इथे सर्वप्रथम जवळ भाजून घेणार. बघू शकता इथे सर्वप्रथम जवळा भाजण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आणि थोडासा जवळा घेतलेला आहे कारण का नॉनव्हेज खाणारे आमच्या घरात फक्त 3 जणच आहेत. जवळ जरा भाजून घेतलं की चांगलं असतं आणि धुवून पण घेणार. म्हणजे भाजल्यानंतर आपण जवळा धुवायचा आहे, बरोबर? धुवायचं आहे तोपर्यंत मी फोडणीला घालून घेणार. भाकरीवर छान लागतं. भाजायचा म्हणजे कोणत्या पद्धतीने भाजायचं? जास्त नाही, थोडासा कुरकुरीत होईपर्यंत. कारण तो शिजणार पण आहे, पण तो थोडासा भाजल्यावर चांगलं असतं. म्हणजे जे आपण भाजी टाईप बनवणार आहे थोडं चांगला राहतो. अच्छा, असं म्हणजे भाजून घेतलं ना मग चांगलं असतं. आणि लोक कच्चा पण टाकतात, मग कच्चा नाही टाकायचं कधी, पण भाजूनच घ्यायचं. थोडं भाजून घेतल्यावर खूप छान असतं. असं म्हणजे तब्येतीला पण बरा आणि बाधत नाही. जवळा भाजून झालाय, एकदम पांढरा होता, थोडा मी लाल करून घेतला. तर मित्रांनो बघू शकता हा जवळ थोडासा लालसर करून घेतलेला आणि थोडासा कुरकुरीत सुद्धा झालेला आहे, जसं की तुम्ही बघताय. किती पळी तेल टाकलंय? 2. आता मी तो कांदा टाकणार आहे. मिरची आणि कांदा एकत्र टाकून देणार. लाल भिजवायला पाहिजे, लाल करायचं. कांदा लालसर झाला तोपर्यंत तू इथे काय जवळ धुवून घेते. हे काय बारीक कचरा काढून घेते का साईडला? त्याच्यात कचरा असतं ना, दगड बिगड. पण जाळल्यानंतर धुवायचं पद्धत जरा वेगळी आहे. धुवायचं, धुतल्याशिवाय कधीच खाऊ नये जवळा. पण धुवून नाही धुवत, जाळलं पण आम्ही धुतो का माहिती, ते उघड्यावरती सुकवतात. हा. मग तिथे कसा पण आहे असतं, मग धुतल्यावर खायचं. धुतल्यावर जरा बरा. काय लोक असंच खातात, पण आम्हाला नाही आवडत. अच्छा, हे धुणे इम्पॉर्टंट आहे का? कारण ते वाळूमध्ये सुकवतात रस्त्यावर, उघड्यावर. थोडं धुवून घेतलं मग धूळ वगैरे पण बघतो त्याच्यावर म्हणून. चिकल असतं तो बघ, धुतल्यावर कळतं. तोपर्यंत कळलं नव्हतं, आता बघ. हे बघ, चिखल आलाय. चिकल म्हणजे कचरा असतो ना त्याला. हे आता कसं जवळ जरा धुतल्यावर छान दिसतं. तर इथे आपला कांदा सुरू आहे, बघू शकता. आणि हा जवळ धुतलेला आपला स्वच्छ. थोडस हिंग टाकलंय ना. हळद टाकणार आहे. टोमॅटो टाकणार. टोमॅटो टाकून घेतलेला आहे. एक कोकम सुद्धा चुकून गेला आहे त्याच्यामध्ये. आता टाकणारच आहे कोकम पण टाकायचं आहे. कोकम टाकून घेतलं ना. कोकम टाकून घेतलं.
जरा असं होऊ दे. हा लगेच झटपट रेसिपी आहे, जास्त वेळेला लागत नाही. लगेच बनतो ना, याला जास्त वेळ लागत नाही, नाही. याला वेळ नाही लागत. काही लोक लसूण पण टाकतात, अद्रक लसूण तिथे नाही टाकत. तर असं लसूण पण टाकलं तर चांगली लागते. गाजरात हा, बसून पण आपण साध्यामध्येच करून बघा आणि एवढा खाऊन बघा, अशा पद्धतीमध्ये करून बघा, जरा टेस्टी लागतं ते. एक चमचा मसाला टाकण्यात आलेला आहे. आणि मीठ टाकणार. आता मीठ टाकायचं. हा, मीठ किती टाक चमचा? मीठ अर्धा, अर्धा चमचा मीठ टाकणार. अर्धा चमचा मीठ. हा. आणि आता मिश्रण परत मिक्सिंग. आता फक्त मिक्स करून घेणार. असं करून घेणार. कारण मसाला आणलाय ना, मसाला जरा तेलामध्ये भाजला ना, त्याला आता तेल सुटलं पाहिजे असं साईडने. हा, तेल सुटलंय ना, करून घ्यायचं, पिळून घ्यायचं, पाणी काढून घ्यायचं पाणी ना काढून घ्यायचं त्याचं. हे बघ, असं व्यवस्थित असं घ्यायचं. तर असं पाणी काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये जवळ टाकून घ्यायचा. बघू शकतो. खायला जवळ बघ. कारण तो भाजलेला असल्यामुळे जास्त काय त्याला शिजवायची गरज नाही. आता हे असं ठेवायचं थोडा वेळ स्लो गॅस करून. वाफ घालायची. भाकरीवर खायचं, भाकरीवर. वाफ द्यायची काय ना? वाफेवर शिजवणार. आता मी कोथिंबीर टाकते. भरपूरशी अशी कोथिंबीर टाकलेली आहे, म्हणजे ते छान लागेल. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल किती झटपट आणि एकदम पटापट झालेला आपला जवळा मसाला. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि आता हा जवळा खाणार आहेत आपण कशासोबत आहे? आपण म्हणजे भाकरी बरोबर. हा, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आयकॉन, हा बेल आयकॉन दाबा. आणि असेच आमचे व्हिडिओ असंच बघत प्रेम द्या राहा आणि आणि प्रेम आमच्या द्या. व्हिडिओला इज्जत द्या. इज्जत द्या. चला भेटूया.